पुण्यातील नरसापूर येथील घटना प्रचंड संतापजनक आहे. आपण जर बघितलं तर 4 वर्षाच्या मुलीला एका नराधामाने खाऊ देतो, वासरू दाखवतो म्हणून एका गोट्यात घेऊन गेला आणि असणारा तिच्यावरती अत्याचार केला. उमलत्या कळीला फोडून टाकण्याचा त्याने असणारा प्रयत्न केला. तिच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि तिची ओळख पटू नये म्हणून असणाऱ्या शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिला लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु या हरामखोराचा CCTV फुटेज समोर आला आणि गावामध्ये संतापाची लाट उसळली. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर हा अट्टल गुन्हेगार आहे, कारावास भोगून आलेला हरामखोर आहे आणि यापूर्वी 75 वर्षीय एका महिलेवरती बलात्कार केल्याचे आरोप आहे त्याच्यावरती. एका आपल्या पुतणीला सुद्धा या नराधमाने सोडलं नाही. शासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. वेळ काळ असणारी बदलून, स्थान बदलून या घटना सतत घडत राहत आहेत. यांच्यावरती कठोरातलं कठोर शासन व्हायला पाहिजे, नाहीतर जमावाच्या स्वाधीन यांना केलं पाहिजे. तरच अशा नराधमांच्या अकली ठिकाणावर येणार आहेत ना, अशा सतत घटना घडणार आहेत. निषेध केल्याशिवाय आमच्या हातामध्ये काहीही उरत नाही आहे. आपण याच्यावरती कठोर शासन लावाल हीच अपेक्षा करतो आणि असणारं या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायला